रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक 16 साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील राळण येथील नंदकुमार आबासाहेब तोरसकर यांच्याकडे आलेलो आहे. आपण चित्र बघत आहात ते नंदकुमार तोरसकर यांच्या घरातील आहे आणि त्यांचे वडील, आई आणि त्यांच्या पत्नी आज आपल्या मानदेश भूषण परिवारासोबत आहेत. खरं तर नंदकुमार तोरसकर यांना सर्वजण नंदू महाराज म्हणतात. महाराजांनी माळ घातलेली आहे, त्याचबरोबर त्यांची आई आणि पत्नी या तिघांनी माळ घातलेली आहे आणि या तिघापैकी एक जणच महाराजांचे वडील यांनी माळ घातलेली नाही, पण तेही या सर्वांमध्ये सहभागी झालेले आहेत. आता आपण पहिल्यांदा विचारूया नंदकुमार महाराज यांना की तुम्ही का माळ घातली, कशासाठी घातली आणि माळ घातल्यानंतर जीवनात कसा बदल होत गेला. त्याचबरोबर आई आणि त्यांच्या पत्नी त्याही आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत. सर्वप्रथम आपण विचारणार आहोत ते नंदकुमार महाराज यांना. महाराज, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत. धन्यवाद. तुमच्या आईचं नाव काय आहे? सुमन. आणि पत्नीचं? मनीषा. बर, तुम्हाला भाऊ किती आहेत? भाऊ एकच आहे. काय नाव आहे त्याचं? चंद्रकांत. बर, बहीण? बहीण सुदर्शना. सुदर्शना. बंधू काय करतात तुमचे? ते मिलिटरीत असतात. मिलिटरीत असतात. तुमचं शिक्षण किती झालंय? 10वी झाली. बर, 10वी नंतर पुढे काय करत होता? पुढे काय नाही, शेती करतो मी. शेती करत आहात. हा. बर, एक सांगा की तुम्ही गळ्यात माळ केव्हा घातली? मी माळ घातली वयाच्या 9व्या वर्षी. बर, कारण काय होतं? कारण माझी आई आजारी पडली होती आणि ती म्हणजे असे बरेच होत नव्हती. बर. मग ते महाराजांच्याकडे मी घेऊन जायचो, गंगाधर स्वामी म्हणून मारडीला. बर. आणि तिथं घेऊन गेल्यानंतर ते तिथं गेले की चांगली व्हायची. मग मी महाराजांना असा एक प्रश्न विचारला की माझी आई का चांगली होत नाही, मी तुमच्याकडे किती वेळा यायचं जायचं. मग ती ठीक आहे म्हणले, नाहीतर मी तुमच्याकडे येत नाही, मी असं बोललो त्यांना. मग ते म्हणले की ठीक आहे, तू माझ्या जर उद्यापासून तुझी आई जर व्यवस्थित झाली तर तू माझा शिष्य होणार का? तर मी म्हटलं हो होणार. त्यावेळेस मी तिथं लगेचच सगळ्या समोर मी माळ घातली आणि तिथून मग मला या माळाचा अनुभव आला की माळत जेवढी ताकद आहे ते खरंच भगवंत आहे. म्हणजे माळ घालण्याचे म्हणजे की आज जवळ माझे म्हणजे माळ घातल्यापासून आज माझी आई म्हणजे एकदम क्लिअर कट आहे आणि पांडुरंगाची कृपा लय मोठी माझ्यावरती आणि कोणत्याही म्हणजे कार्यामध्ये मला कधी आजपर्यंत अपयश येत नाही आणि कोणतंही कार्य करायला गेलं की माझ्या म्हणजे हृदयातच पांडुरंग असल्यासारखं आहे. मी जवळजवळ आता माझी म्हणजे ह्या वर्षीची जवळजवळ 34 वर्षाची म्हणजे जवळजवळ माझी पंढरीची वारी. बर, वारी म्हणजे तुम्ही पायी वारीला जाता का असे महिन्याच्या वारीला जाता? कसं आहे? पायी वारीला पण जातो आणि वर्षातून 4 वेळा तरी मी पंढरपूरला जातो. बरं, पायी वारी तुम्ही कशी करता मग? चालत जातो. गोंद श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर दिंडीत जातो. बरं, वारीतील तुम्हाला काय अनुभव आला पायी वारी करत असताना? पायी वारीत करत असताना म्हणजे एवढा मोठा आनंद आला की म्हणजे देहाच्या पलीकडं म्हणजे न सांगायच्या पलीकडं तो आनंद आला. एवढा म्हणजे आनंद कशातच नाही आणि प्रपंच म्हणजे सहज होतो, पण परमार्थ करायचं म्हणजे एवढा सोपा नाही. आणि अवघड काय आहे? म्हणजे परमार्थात म्हणजे कसं आहे, रुजला पाहिजे तो त्याच्यामध्ये पूर्णपणे. परमार्थ ध्यानधारणा, नंतर त्याचबरोबर इतरत्र सगळं करता आलं पाहिजे आणि संत कृपा झाली, मार्ग फळ आली. वारीमध्ये जात असताना अनेक विचार येतात, अनेक प्रपंचाचे माघारी मग आपल्या घरचं कसं होईल, नंतर तिकडचं घरचं कसं चाललं असं. पण मला काही जाणवत नाही. माझं एवढं इथं म्हणजे जनावर घरी असताना सुद्धा सगळं कुटुंब शेतकरी कुटुंबात मी आहे, पण मला कसलाच पांडुरंग माझी मागचा विचार करून देत नाही. सर्व काय सगळं विठ्ठलच करत, विठ्ठलावरच मी सगळं माझं हे करून मी करतो आणि सहभागी होतो. माऊली, एक सांगा की तुम्ही गळ्यात माळ घातलेली आहे, कारण त्याचं सांगितलेलं आहे, पण गळ्यात माळ घातल्यानंतर संसारात कसे बदल होत गेले? संसारात बदल होत गेले की मी माळ घालण्याचं कारण म्हणजे ज्यावेळी मी माळ घातली माझी आई चांगली झाली. तसेच म्हणजे आमच्या कुटुंबात पांडुरंगाचा आशीर्वाद भरपूर मोठा. मला कोणत्याही क्षेत्रात गेलं तर मला यश येत गेलं आणि
म्हणजे आमच्या घरीच पांडुरंग असल्यासारखं आहे. आमचं कुटुंब एकमेव आनंदीमय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पांडुरंगाचं एक निष्ठावंत भक्त होत गेलो आम्ही. आई तुमचं माहेर कुठलं आहे? पांगरे बर, वडिलाचं नाव काय आहे? गोविंदराव आईचं? राधा बर, भाऊ किती येतं तुम्हाला? 5 काय नाव आहे ते त्यांचे? पंढरीनाथ बलबेम काशीराम राम आणि सूर्यकांत बर, बहिणी आहेत त्या का? 2 काय नाव आहे ते त्यांचे? आनंद आणि तारो तारू. तुमचं शिक्षण काय झालंय? 7वी बर, नोकरी काय केली नाही मग त्या काळात? तेवढे शिक्षण होतं तर? नाही केली म्हणलं ही आपली पहिली शेती करायची काम करायचं म्हणजे शेतीला प्राधान्य दिलं तुम्ही. बर, कारभारी इकडे काय करत होता? शेतीच? शेतीच करत होते. मग त्यांनी माळ घातली का? नाही बर, तुम्ही कवा माळ घातली? मला लहानपणापासून छंद देवाचा होता. बर आणि मला घालायचे तर असं वेळच नाही. परत मी आजारी पडल्यानंतर मी माळ घातली मग परत. बर, घरात कुणाच्या अगोदर माळ होती का? आई वडिलांची? वडिलांच्या होती. वडिलांची होती. वडील आम्हाला पंढरपूरला हे नेत होते. म्हणजे तुम्ही अगोदरच पंढरपूर बघितलं? हो हो म्हणजे सासरला याच्या अगोदरच पंढरपूर बघितलेलं आहे. हो. तुम्ही पंढरपूरला गेलेला आहे, पण पंढरपूर सोडून अजून एक काही तीर्थक्षेत्र आहेत आपल्याकडे, तर त्या तीर्थक्षेत्राला तुम्ही गेलाय का? हो कुठल्या कुठल्या तीर्थक्षेत्राला गेलाय? गोळखोड पंढरपूर तुळजापूर गांगापूर कन्याकुमारी अशा ठिकाणी तुम्ही गेलेला आहे? माधुर सांगा सांगा, कुठं अजून गेलता? मदुराई रामेश्वर. बर, आता एक सांगा की तुम्ही 7वी पर्यंत शिकलाय असं सांगितलेलं आहे. मग ती धार्मिक पुस्तक आहे ती आपली वेगवेगळी, गाथा असेल किंवा काय असेल, तर ती काय तुम्ही वाचली का कुठली त्याच्यातली? शिवलेला अमृत रामपाठ प्रवचन महाराजांचं आणि ज्ञानेश्वरी म्हणजे तुम्ही वाचून काढलेलं आहे? हरिपाठ अजून आणि रामविजय हरिविजय ही सगळी पुस्तकं तुम्ही वाचली ग्रंथ वाचलेले आहेत? वाचली. शिवलेला अमृत. आता तुम्ही सांगितलं की पंढरपूर सहित विविध ठिकाणी तीर्थक्षेत्रात जाऊन आले, आध्यात्मिक पुस्तकं ग्रंथ वाचलेले आहेत, पण या सर्वातून तुम्हाला नक्की काय मिळालं? म्हणजे समाधान हीच पहिली वस्तू आहे. आणि मला समाधान आनंद आणि जिकडे तिकडे भगवंतच दिसत होता. जिथे कुठेही गेलं तरी वाटायचं ही भगवंताची कृपा झाली असं माझ्या मनाला वाटायचं. आणि सगळं कुठं बी काय बी करायचं झालं तर मी म्हणते भगवंत आहे, काय व्हायचं असेल ते. माझा भगवंतावर परिपूर्ण विश्वास आहे. आणि करता आणि करविता तूच भगवंता. की भगवंताशिवाय मला दुसरा कुणावर सुद्धा विश्वास नाही. डॉक्टरवर सुद्धा मी विश्वास दिला नाही आजारी पडल्या. डॉक्टरला सांगितलं देह जावं अथवा राहो पण मनी दृढ राहो भगवंत. तात्या, तुम्ही माळ घातली का? हो घातली ना. बर, पुढं काय झालं मग? माळ घातली त्याच्यानंतर परत मला ह्या शेतीच्या कामामुळं मणक्याला गॅप पडला. गॅप पडल्यानंतर डॉक्टर लोक म्हणले आता तुम्हाला कॅल्शियम कमी पडले म्हणल्यावर मटण अंडी खावं लागलं. मग ते पण माझ्या मनाचं जे आहे एक सारखं आपलं विठ्ठल काय करेल ते. मग ती मी 15 दिवसाच्या वारीला महिन्याच्या वारीला प्रत्येक जातो. एकादशी व्रत करतो. म्हणजे तुमचं आहे म्हणजे विठ्ठलावर हा श्रद्धा आहे. विठ्ठलावर श्रद्धा आहे. आणि विठ्ठलानंच तुम्हाला ह्या संकटातून चाललेलं आहे. हा. पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक 16 साठी आज आपण माऊली तोरसकर नंदू महाराजांच्या घरी आलेलो आहे. माळ का घातली, कशासाठी घातली, या सर्व प्रश्नांची उत्तर त्यांनी आपल्याला दिली आहेत. खरं तर नंदू महाराजांनी एकच सांगितलं की आईमुळे माळ घातलेली आहे. माझी आई जर चांगली होत असेल तर मी माळ का घालू नये. खरोखर त्यांना माळ घातल्यानंतर अनुभव आला आणि आज त्यांची आई त्यांच्या सोबत आहेत, अख्खं कुटुंब आज त्यांच्या सोबत आहेत. त्यांनी सांगितलं की विठ्ठलाची कृपा आहे आणि विठ्ठलाचा आशीर्वाद असल्यामुळे जीवनात सर्व गोष्टीवर मी मात केलेली आहे. मगाशीच आपण पहिल्यांदा सांगितले की तात्यांनी
माळ काढली, घातली नव्हती, पण तात्यांनी माळ घातलेली होती, पण काही कारणामुळे त्यांना ते माळ काढावं लागली. पण विठ्ठलावर श्रद्धा असल्यामुळे आजही ते आपल्या परिवारात एक सुखी, समाधानी, आनंदाचे जीवन जगत आहेत. अनेक अडचणीवर तात्यांनी सुद्धा मात केलेली आहे. पण बोलताना त्यांनी सांगितलं की विठ्ठलावर श्रद्धा आहे. खरोखरच माळकरी असल्यानंतर, गळ्यात माळ असल्यानंतर एक त्यांना आधार केवढा असतो किंवा तेच त्यांचं जीवन असतं. विठ्ठल सर्व काही करतो ही एक भावना त्यांच्यामध्ये आहे आणि तशी भावना आईने बोलून दाखवलेली आहे. या सर्वांनी मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता वारी सुरू आहे, आळंदी ते पंढरपूर सर्वजण सहभागी होत आहेत. चला आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊया. रामकृष्ण हरी.